यांच्यावरच आहे ना, असा काहीतरी लॉट आहे बघ त्याच्या विनर बरोबर. लॉट बघ जरा म्हणून बोललो, परत गडबड होईल आणि बघून घे लॉट. सेकंड थर्ड मॅचची मॅच आहे. 25 त्याच्याबरोबर ते लॉट बघत होतो. खाली आहे मथुरा आणि ही चालू आहे रे बांदेश्वर. जमीन आहे ना ती भेटणार. ती टीम अवेलेबल असेल रामेश्वर आहे ना ती तिसरी मॅच. ती अवेलेबल असेल मग ह्याच्यात जिंकेल त्याची केवण घेते. कसा लॉट कमी आहे कमी आहे. लॉट पुरा ओपन कर आणि बघ. छोटा करू नको. छोटा करू नको. मोठ्या त्याच्यातच बघ आणि लॉट बघ. तुला हात दाखवतोय सर. थांब जरा मला अजय आणि अविशेष ऐकला अजय. अजय आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अविशेष. हे दोन सलामीवीर फलंदाज. चवटा कोचरा संघनायक आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा समालोचन कक्षामध्ये. निखिल गोलंदाजीसाठी पुढचा बॉल यावेळेला उडवलाय. बॉल हवेमध्ये आहे. बॉलने उंची गाठली आहे, लांबी देखील गाठली आहे आणि बॉल फरार होताना पाहायला मिळतोय. थँक्यू. निखिल गावडे गोलंदाजीसाठी आलेत आणि चौकार देखील आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. पुढचा बॉल समोर उडवलाय. हा देखील फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, धावतोय, प्रयत्न करतोय आणि बॉलला अडवतोय शेवटच्या क्षणाला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्यात. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 6 या आकड्यावर. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सराटा कोचरा विरुद्ध बांदेश्वर कोटारवाडी अशा दोन बलाढ्य संघांमध्ये हा एक महत्वपूर्ण सामना रंगताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून 100 किलोमीटरचा प्रवास करून या सर्वच खेळाडूंनी मुंबई गाठली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हाला खेळायची आहे आणि ती स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व खेळाडू सज्ज आहेत. यावेळेला काय बॉल हाताळलाय पहा निखिलने. प्रचंड वेग, अगदी वेगवान चेंडू. निखिल गावडे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 हाताळत असताना बॉल या ठिकाणी पडताळला जातोय निखिल यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर निखिल गावडेकडे कर्णधाराने विश्वास दाखवलाय. यावेळेला हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना व्हॉट अ कॅच. झेल त्याने पकडलाय शेवटच्या क्षणाला आणि म्हणूनच थँक्यू. नवीन फलंदाज आहेत सूरज गावकर. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 1 मधील निखिल गावडेने महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. जिंकला एक मॅच पहिली.
शेवटचा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 6. एक गडी बाद. चालू ना होत. आता झालं. नवीन फलंदाज आपण पाहतोय. सूरज आणि जर आपण पाहिलं तर विशेष अजय गोलंदाजीसाठी आलेत. हो, अजयचा पहिलाच बॉल पहा काय स्विंग केलाय बॉलला आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय अजय यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. 33 नंबरची जर्सी त्यांच्या अंगावरती आहे. पुढचा बॉल या वेळेला देखील चांगला बॉल हाताळला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला बॉल हाताळला गेला. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि 2 धावा बघता बघता पूर्ण देखील केल्या आहेत आणि ओव्हरथ्रो आणखीन एक धाव. म्हणजे एकूण 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोर्ड. अजय आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळत असताना. क्रिकेटचा पुरेपूर असा अनुभव, अभ्यास असणारा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. येस, इट्स व्हाईट बॉल प्लस 1 म्हणजे एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 12 या आकड्यावर. यावेळेला देखील चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, ढकललाय बॉलला हलक्या हातांनी आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे टीमची. असा बॉल पुढे येऊन खेळायचा होता. या वेळेला देखील फटका फसलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा. परळ विभागातील म्हणजेच याच मैदानामधील हे सर्वच दिग्गज खेळाडू आमचे मित्र अभिषेक परुळेकर आणि त्याचप्रमाणे अभिजित पाठक हे देखील आज मात्र या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 13 या आकड्यावर. आणि त्याचप्रमाणे परळ विभागातील आणखीन एक नामवंत दिग्गज खेळाडू
राहुलजी घाणेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे निकू साळुंके म्हणजेच निलेशजी साळुंके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले 13. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी निखिल गावडे गोलंदाजीसाठी आलेत. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक. निखिल गावडे पहिलाच बॉल वेगावरती स्वार होऊन पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. निखिल गावडे यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालेत. ही ओळख आहे या खेळाडूची. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. पुढचा बॉल यावेळेला पहा आणखीन एक उसळी घेणारा चेंडू. यावेळेला पहिला बॉल जर आपण पाहिलं तर हाताळला होता तो बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला होता. दुसरा बॉल हाताळलाय तो जर आपण पाहिलं तर पिचिंग झाला राईज झाला आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील गेलाय. पुढचा बॉल पहा यॉर्कर बॉल या ठिकाणी हाताळलाय. पहा निखिल गावडे काय गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत या गोलंदाजाने. फलंदाजाला अक्षरशः आपल्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवलंय निखिलने. यष्टीरक्षक देखील पहा चपळाईने यष्टीरक्षण करतायत. प्रत्येक खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे त्याच्यासाठी चालू असलेला प्रयत्न. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 14. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा बॉल सोडून दिलाय. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. सर अमित गोलतकर आम्हाला सांगतायत येस हा व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल आणखीन एक यॉर्कर चेंडू. चेंडूला दिशा दिलीये, सन्मान दिले फलंदाजाने आणि तोपर्यंत आणखीन एक चिकी सिंगल चोरटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 16 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 3 मधील. 5 षटकांची मॅच कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 17. यज्ञ आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिलाच बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नो बॉल पंचांनी घोषित केलाय.
पुढील बॉल फ्री हिट आहे. स्लोअर वन बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत आणि बॉल जर आपण पाहिलं तर तोपर्यंत गोचंकी क्षेत्रामध्ये देखील जाताना पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती झाल्या. षटक क्रमांक 4 खेळ. यज्ञेश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. पुढचा बॉल चांगला फटका आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि 2 धावा देखील धावून त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. शेवटची अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकातील 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 बॉल गोलंदाजाने आतापर्यंत हाताळलेत. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट. थोडा शॉट स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. बॉल जर आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पार 4 धावांसाठी येतो. थँक यू. सूरजच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर चांगला फटका. 4 धावा आल्यात देखील. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल जर आपण पाहिलं तर चांगला हाताळला यज्ञेशने आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 चा खेळ. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर महेश शेनवणकर यांना. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमित गोलतकर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर महेश मकवाना. पुढचा बॉल या वेळेला देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉलला अडवतील तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती. 27 या आकड्यावर 27 ऑन बोर्ड. 27 झाल्यात. चा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक ओमी पोहोचलेत बॉल पर्यंत आणि चेंडू कलेक्ट केल्यानंतर चेंडूची फेक देखील केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ओमी यांच्या माध्यमातून आणि एक धाव पूर्ण देखील केली आहे. म्हणजे षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत धाव फलकावरती. 28 28. तुळशीदास आलेत नवीन गोलंदाज. 5वा षटक पहिलाच बॉल पहा चांगला फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत या 5व्या षटकातील. तुळशीदास आपण पाहतोय हे षटक हाताळण्यासाठी आलेत. हवा येणं गरजेचं आहे. सूरजला स्ट्राईक वरती यायचंय कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार देखील पाहायला मिळालाय.
पुढचा बॉल यावेळेला देखील तोच फटका पाहायला मिळतोय आणि हा देखील बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. पण या एकेरी दुहेरी धावा धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. षटकार चौकार ठोकावे लागतील या षटकामध्ये. कारण शेवटचं षटक आहे. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढे आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतः जर आपण पाहिलं तर बॉलच्या खाली येत असताना 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते बॉलपर्यंत. झेल सुटलाय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केलीये. 31 धावा अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. सूरजला आता स्ट्राईक मिळाली आहे. या 3 बॉलमध्ये आता अजून किती धावा येतील कारण 31 झाल्यात धावफलकावरती. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 31 धावा झाल्या होत्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आता जर आपण पाहिलं तर आणखीन 3 बॉल अजूनही बाकी आहेत. लेफ्ट हँडर आणि राईट हँडर बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ओबीने आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 33 या आकड्यावर अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2. 5व्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक 33 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर एस्टॅनच्या वरून ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच ठीक आहे डॉट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केले. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सामना क्रमांक 2. तुळशीदास गोलंदाजीसाठी आले आहेत शेवटच्या षटकामध्ये. चांगलं षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलंय. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. यस पंचांनी अपील उचलून धरली आहे आणि फलंदाज शेवटच्या बॉलवरती बाद झालाय म्हणजे
गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1. अविशेष गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1. 30 बॉल आणि या 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 34 धावांची गरज आहे. 30 बॉल 34 रन्स टू विन. पॉवर प्लेचं पहिलं षटक अविशेष आलाय गोलंदाजीसाठी. हो, अभिषेकचा पहिलाच बॉल पंचांकडे लाऊड अपील उचलून धरली आहे. बरोबर आणि आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा पाहण्यासाठी एक दिग्गज खेळाडू अबलू म्हणजेच प्रशांत पडेलकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहतोय नामवंत पंच, मॅच ऑफिशियल्स, खूप सारा क्रिकेटचा अनुभव, अभ्यास या सर्वच पंचांकडे आहे. सर महेश शिनवणकर, सर अमित गोलतकर, सर महेश मखवाना, 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतायत आणि पडद्यामागचा कलाकार असतो तो म्हणजे रवींद्र चेनवणकर. स्पर्धेची सजावट या स्पर्धेचं प्रत्येक निरीक्षण रवींद्र चेनवणकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तुळशीदास. मॅच ऑफिशियल्स आपण जर पाहिलं तर खूप सारं क्रिकेट त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खेळलंय. हे क्रिकेट खेळतायत देखील हे मॅच ऑफिशियल्स. पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने आणि एक धाव जर आपण पाहिली तर पूर्ण देखील केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट, लेग बिफोर द विकेट बरोबर पंचांनी पडताळलं. यस, हा फलंदाज बाद आहे आणि म्हणूनच की काय सर अमित गोलतकर यांनी फलंदाजाला बाद घोषित केलंय. बरोबर डिसिजन दिलाय पंचांच्या माध्यमातून. भरपूर सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. क्रिकेटचा अभ्यास त्यांनी केलाय आणि म्हणूनच की काय आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांना. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेलने पकडलाय. आणखीन एक फलंदाज माघारी परतले. 2 मध्ये आलाय. हेमंत आलेच. नवीन फलंदाज मैदानामध्ये 34 धावांचा पाठलाग करतोय संघ आणि पहिल्याच षटकामध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. एक धाव धाव फलकावरती झाले. 2 विकेट्स माघारी परतलेत. अविशेषने विशेष केलंय. 2 विकेट्स पटकावलेत पहिल्याच षटकामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल
त्यावेळेला पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची दोन्ही आकड्यावर. यावेळेला देखील पायावरती आदळलेला बॉल पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली आहे गोलंदाजाने. आता मात्र नॉट आउट. पहा काय षटक हाताळलं अविशेषने. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अवघ्या 2च धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स देखील आपल्या संघाला मिळवून दिल्यात पहिल्या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 बॉल्स टू गो. पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. ढकललंय बॉलला हलक्या हातांनी आणि आणखीन एक धाव तोपर्यंत पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची तिन्ही आकड्यावर अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. षटक क्रमांक 1 मधील. शेवटचा बॉल समोर स्ट्रेट डाउन द ग्राउंड. चांगला फटका. बॉल चालल्या सीमारेषेच्या पार. 4 धाबांसाठी येतोय तुळशीदासच्या बॅटमधून चौका. येस. जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. 8 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 गडी माघारी परतलेत. तुळशीदास आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र प्रयत्न करावे लागतील कारण 34 धावांचा पाठलाग चौकार जर आतापर्यंत तुळशीदासच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आणखीन एक विकेट. बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. झाडामुळे बॉल अडलाय आणि तोपर्यंत आणखीन जर आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोर्ड. तुळशीदास चांगल्या फॉर्म मध्ये. अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतोय कारण पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक देखील तुळशीदासनेच हाताळला होता. डेट ओव्हरचं षटक. तोच तुळशीदास आता मात्र फलंदाजीसाठी आलाय आपल्या संघासाठी. संपूर्ण परेल क्रिकेटमय झाली आहे. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण परेल विभागामध्ये सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळते. कारण त्याच विभागामधून हे सर्वच खेळाडू या मैदानामध्ये आलेत.
पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन फक्त हलक्या हाताने ढकललेला हा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 11 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 34 धावा करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय अविशेषने. आणि दोन्ही जर आपण पाहिलं तर सलामीवीर फलंदाज होते ते शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेत. पुढचा बॉल यावेळेला देखील बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 13. सर्वच क्रिकेटचे चाहते, सर्वच प्रेक्षक आज मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत. काही प्रेक्षक आमच्या समवेत YouTubeद्वारा देखील जुळलेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. तुळशीदास चांगल्या फॉर्ममध्ये इन्फॉर्म बॅट्समन. पुढचा बॉल बिगीड करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय. पहा पिचिंग झाला. थोडंसं चेंडूने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये देखील हा बॉल गेला. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 2 मधील. हो, यावेळेला पंचांनी आपला उजवा हात बरोबर बाहेर काढलाय आणि नो बॉलचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्यात. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 17. म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत 17. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने अविशेषने आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज आशिषने. म्हणजे मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आणखीन 17 धावांची गरज आहे. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा करायच्या. विशेष आलेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 अविशेष यांच्याकडे चेंडू सुपूर्त केलाय. कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. कारण अजूनही जर आपण पाहिलं तर आणखीन 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 17 मध्ये 16 करायचे आहेत. अविशेष वरती संपूर्ण संघाची जबाबदारी. निर्णायक षटक ठरू शकतं या मॅच मधील. पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय त्या ठिकाणी गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केली आहे. आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 19.
पुढचा बॉल यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 20 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला देखील चांगला फटका. बॉल देखील चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर होतीये. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 22 या आकड्यावर. 15 मध्ये आता 12 करायचेत सामना जिंकण्यासाठी. चा बॉल हवेमध्ये असलेला बॉल क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 23 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला देखील ढकलल्या बॉलला क्षेत्ररक्षक व स्वतः जर आपण पाहिलं तर येत आहेत बॉल पर्यंत आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 24 या आकड्यावर. म्हणजेच मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि आणखीन एका धावेची भर होते धावसंख्येमध्ये. 26 धावा धावफलकावर 25 धावा धावफलकावरती झाल्यात. जिंकण्यासाठी आणखी 9 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तो बनतोय दर्शक बॉल तोपर्यंत झालाय फरार 4 धावांसाठी येतोय तुशिनाशच्या बॅट मधून. येस थँक्यू. 12 बॉल आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 मध्ये 5 करायचे. गोलंदाजीसाठी आले सूरज. सूरजचा पहिलाच बॉल चांगला हाताळलाय क्षेत्ररक्षक आहेत रन मात्र मिळणार नाहीये. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय. 11 बॉल आणि 5 धावांची गरज. सूरजला असा काही कारनामा करावा लागेल. आज मात्र त्या नावाची देखील चर्चा होऊ शकते. तोच गोलंदाज आलाय मैदानामध्ये. पुढचा बॉल यस बॅटची कडा घेतली आहे. यष्टीरक्षकाने झेल पकडलाय आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. विकेट
थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. नवीन फलंदाज आले तर अजय. 5 धावांची गरज आहे. सूरज गोलंदाजीसाठी आहेत. पहिला बॉल निर्धाव आलाय. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. सूरज या नावाची चर्चा संपूर्ण मुंबईभर, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते. ही मॅच निर्णायक षटक ठरू शकतं या संपूर्ण मॅच मधील. यावेळेला हवेमध्ये आहे. आणखीन एक विकेट. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस, आणखीन एक विकेट आली आहे. सूरज फलंदाजी करावी लागेल. तो चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय कारण आतापर्यंत त्याने 2 चौकार ठोकलेत या मॅचमध्ये. तो तुळशीदास मैदानामध्ये आहे. 5 धावांची गरज आहे. 9 मध्ये 5 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. कोणता संघ हा सामना जिंकणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. नवीन आलेत फलंदाज प्रसाद गावडे फलंदाजीसाठी. 9 बॉल, 5 धावांची गरज. हॅट्रिक बॉल. नऊ बॉल आणि जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल सुरतसाठी. फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज प्रसाद गावडे. काय होईल या मॅच मध्ये कोणता संघ सामना जिंकणार? 34 धावांचा पाठलाग करतोय संघ. 9 मध्ये 5 करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष याच मैदानावर आहे, याच स्पर्धेवरती आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. 9 बॉल, 5 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. हो, सोडून दिलेला बॉल. आता मात्र पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. स्लोअर वन बॉल आहे. क्षेत्ररक्षक पहा यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचले. जरुरी डायरेक्ट शो. पंचांनी आपलं बोट आकाशाकडे वळवलंय. आणखीन एक फलंदाज साठी चालू असलेले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सूरज गावकर हे नाव प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये पाहायला मिळेल जर हा सामना त्याने आपल्या संघाला जिंकून दिला तर. चला नवीन फलंदाज या मैदानामध्ये. नवीन फलंदाज आलेत सुराग.
12 बॉलमध्ये 5 धावांची गरज होती. मॅचचं समीकरण पहा. 8 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. तुळशीदास यावेळी देखील आणखीन एक फलंदाज. यस! तुळशीदास देखील माघारी परतला. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. 6 विकेट आतापर्यंत माघारी परतले आहेत. मॅचचं समीकरण पहा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये करायच्या आहेत 4 धावा. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 5 गडी माघारी परतले तर 4 गडी जर आपण पाहिलं तर गोलंदाज सूरज गावकरने पटकावले आणि एक धावबाच्या स्वरूपातली विकेट. अशा स्वरूपातल्या एकूण 5 विकेट्स माघारी परतलेत. अवघी एकच धाव त्याने या षटकामध्ये खर्च केली आहे. ती म्हणजे एक्स्ट्राची. वाईडचा हा बॉल हाताळला गेला सूरजच्या माध्यमातून. आणि कर्णधार आज मात्र त्याच्यासमोर प्रश्न पडलाय. ही घोडचूक होऊ शकते. सूरज गावकर आपल्याकडे हा एक हुकमी एक्का असताना देखील आपण जर पाहिलं तर त्याला एकच षटक हाताळायला दिले. हा प्रश्न त्याच्यासमोर पडला असणार आहे कर्णधाराकडे. 6 मध्ये आता करायचे 4. गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज. 6 बॉल आणि 4 धावांची गरज. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. 500 किलोमीटरचा प्रवास करून हे सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या भिवाजीराव नरे पार्क मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलेत. स्वप्नील 6 बॉल 4 धावांची गरज. कोणता संघ सामना जिंकणार? प्रेक्षक, प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. स्वप्नील गोलंदाजीसाठी आले आहेत. फलंदाजीसाठी आपण पाहतोय बॅटर आहेत सुराग.
सुराग. पहिला स्लोअर वन बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचत असताना एक छोटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. कोणता संघ सामना जिंकणार? मॅच जर आपण पाहिली तर सराटा कोचरा विरुद्ध नांदेश्वर कोटारवाडी अशा 2 बलाढ्य संघांमध्ये रंगताना पाहायला मिळते. प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळले. त्यांच्या मनामध्ये देखील एकच प्रश्न पडलाय. का कर्णधाराने सूरज गावकरला 2 षटक हाताळायला आमंत्रित केलं नाही? प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. 5 बॉलमध्ये 3 धावांची गरज. काय होईल? कोणता संघ सामना जिंकणार? क्रिकेटचे चाहते आज मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्यासाठी आले. चला स्पीडअप घ्या. वेळ वाया घालू नये विनंती असेल सर्व खेळाडूंना. शेवटची 3 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे. हे षटक आपल्याला समाप्त करायचंय. विनंती असेल 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. स्वप्नीलचा पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अडवतील बॉलला. एक धाव पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये करायच्या आहेत 2 धावा. स्वप्नील संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. विकेट किपर यष्टीरक्षक काहीतरी कानमंत्र दिलाय गोलंदाजाला आणि अशा सिच्युएशनला असे कानमंत्र दिले जातातच. पहा सूरज देखील आलेत. गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय कारण 4 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. 4 मध्ये 2 धावा. सुराग आणि संकेत. स्वप्नीलचा पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. पंचांकडे अपील. अपील उचलून धरली आहे पंचांनी आणि फलंदाज माघारी परतलाय. बॅटची कडा घेतली होती आणि म्हणूनच ही काय सर अमित गोलतकर यांचा निर्णय येतोय. यस फलंदाज बाद आहे. विकेट. कराव्याच लागतील अशा स्पर्धेचा नियम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सामना क्रमांक 2. काय होणार? स्वप्नील 12 बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना सूरज गावकर गोलंदाजीसाठी आले. 6 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली. 4 महत्वपूर्ण विकेट पटकवल्या. स्वप्नील आता गोलंदाजीसाठी आले आहेत. शेवटचे 2 मध्ये 2. हो, हो, हो. आणखीन एक या वेळेला आणखीन एक विकेट येते आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. पहा आज क्रिकेटचा थरार 9वा गडी बाद झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची गरज आहे.
थँक यू डीजे. डीजे मास्टर देखील या आनंद घेत आहेत आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा. त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय सुंदर असे गीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. म्हणूनच की काय फलंदाजी करत असलेल्या संघाला या एका बॉलमध्ये 2 धावा कशाही पूर्ण कराव्याच लागतील. संघमालक बापूचं नाव काय? काय पाहिजे? काय पाहिजे? शेवटचा बॉल 2 धावांची गरज. सामना रंगत अवस्थेमध्ये. ओ उडवलाय बॉल. मोठा फटका. वन बाउन्स. बॉल गेलाय. आनंद पहा. आनंद हा पैशाने जिंकून घेता येत नाही. काय मॅच रंगली. 12 मध्ये 5 करायच्या होत्या. शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना संकेतने विजयी फटका आणि या विजयी फटक्यामुळे विजयी झालेला संघ आहे तो म्हणजे टीम सव्वाटा कोचरा या संघाने या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम सव्वाटा कोचरा. हळद टीम मांदेश्वर कोठारवाडी अगदी चांगला खेळ या संघाने देखील केलाय. चांगला खेळ केला सूरज गावकरने. मर्यादित आपण जर पाहिलं तर षटक हाताळत असताना एका षटकामध्ये त्याने अवघी एकच धाव खर्च केली आणि 4 महत्वपूर्ण विकेट्स त्याने पटकावून जरूर दिल्या.